आणि आता एक सविस्तर बातमी। मोहम्मद शरीफुल इस्लाम ज्यानं अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केला त्याच्याविषयी अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत। पोलिसांनी अटक केलेला शरीफुल हा खरा आरोपी नसल्याचा दावा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय। तर शरीफुलच्या वडिलांनी देखील तोच सूर आळवलेला आहे। त्यामुळे आता नव्या चर्चेला तोंड फुटलंय। सैफ अली खानच्या इमारतीतील सीसीटीव्हीत कैद झालेला हा हल्लाखोर आणि पोलिसांनी ठाण्यातून अटक केलेला हा मोहम्मद शरीफुल इस्लाम हे दोन्ही एकच असल्याचा पोलिसांचा दावा आहे। याच शरीफुलनं अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी मध्यरात्री चाकूनं हल्ला केला होता असं वांद्रे पोलिसांचा आरोप आहे। पण आरोपी शरीफुलच्या वडिलांनी मात्र वेगळाच दावा केलाय। सैफच्या इमारतीच्या सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती आपला मुलगा नसल्याचा दावा शरीफुलच्या वडिलांनी केलाय। सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती दुसरीच कोणीतरी असल्याचं शरीफुलच्या वडिलांचं म्हणणं आहे। शरीफुलचा चेहरा सीसीटीव्हीत दिसणाऱ्या व्यक्तीसारखा नाही, तसंच त्याची हेअरस्टाईल वेगळी आहे आणि दोघांच्या वयातही अंतर दिसतंय असा दावा शरीफुलच्या वडिलांनी केलाय। न्यूज 18 नेटवर्कच्या प्रतिनिधींनी बांगलादेशात राहणाऱ्या शरीफुलच्या वडिलांसोबत फोनवरून संपर्क केला होता। এবার ও কি কোনো ওর ছবি দেখে যেটা বলা হচ্ছে আপনার কি দেখে মানে আপনি কেন বলছেন যে ও আপনার ছেলে না? আমি বললাম কেন যে ওর বয়স হচ্ছে 30। ও দীর্ঘ 30 বছরে আমার ছেলে যে আকারে চুল কাটে, কারণ তার তো বয়স এখন 16-17 না, মানুষ 16-17-18 বছর হলে তারা চুলের বিভিন্ন ডিজাইন করে, কিন্তু সেই ডিজাইনের মতো ছেলে আমার এটা না। এবং সে ছোটবেলা থেকে ছোট চুল রাখে এবং ব্যাক করে। त्या फॉरेन्सिक आणि त्या फेसमध्ये फेस रेकग्निशनचा मेथड असतो, त्या मेथड प्रमाणे त्यांचे ते नोज, आईज आणि आपले जे स्ट्रक्चर, जॉ लाईन हे सगळे मॅच करतात। त्या मॅचवरून आपल्याला कळेल की तो आरोपी, कारण एकच सीसीटीव्ही फुटेज आहे 6व्या माळ्यावरचा। एकीकडे शरीफुलच्या पित्यानं हा दावा केलाय तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही शरीफुल विषयी संशय व्यक्त केलाय। जो पुलिस ने आरोपी पकड़ा है उसमें और वो सीढ़ियों पे दिखने वाला आरोपी में फर्क है। जो आज जिसको पकड़ा गया उसके पिताजी ने भी जो कहा है कि मेरा बेटा उसमें था ही नहीं, मेरा बेटा तो कोई कहीं गांव में था, कुछ तो भी बताया उनने। तो मुझे लगता है कि पुलिस ये बातें क्यों छुपा रही है, असली गुन्हेगार को पुलिस सामने क्यों नहीं ला रही। 6 महिन्यांपूर्वी मोहम्मद शरीफुल बांगलादेशातून घुसखोरी करून भारतात आला होता। मुंबई आणि ठाण्यातील हॉटेलात काही काळ त्यानं कामही केलं होतं। नोकरी केल्यामुळे त्यानं चोरीचा प्लॅन आखला होता आणि त्यातूनच त्यानं सैफ अली खानवर हल्ला केल्याचा पोलिसांचा आरोप आहे। पण आता शरीफुलवरच सवाल उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।